हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि काल सुट्टी होती खरं काल काय मी ब्लॉग केला नाही कारण काल कुठं गेलोच नाही. आज ब्लॉग करायला कारण म्हटलं कुठं तर जाऊया. कुठं तर म्हणजे मला हे करायला जायचं आहे, तिकीट काढायला जायचं आहे, बट ते ऑनलाईन होत नाही आहे. त्यामुळं तिथं जाऊन काढायला पाहिजे. आणि मी चाललो आहे सॅटर्डे संडे विकेंडला कुणीकडं तरी कुणी समवेअर. ते तुम्हाला ब्लॉग बघितल्यावर कळेल. हा नाही पुढचा म्हणजे सॅटर्डे संडेला मी तेव्हा पण ब्लॉग करणार आहे आणि तेव्हा कळेल तुम्हाला की मी कुठं चाललो आहे आणि कशासाठी चाललो आहे ते. सो त्यासाठीच तिकीट काढायचं आहे. ट्रेननं चाललो आहे. 3 तास लागतात इथून. ते बघा 3 तास कुठं काय. सो या आय विल मीट यू. बाय बाय. मी इथं तिकीट काढलं आत्ता. इथं तिकीट काढलं आणि तुम्ही तिकीट बघा. मी ट्रेननं चाललो आहे. ट्रेननं चाललो आहे. हे फ्लाईटचं तिकीट असल्यासारखं आहे. हे इथलं म्हणजे इथलं मेन स्टेशन आहे सँटा फी. सॅन डिएगोमधलं ॲम्ट्रॅकचं सँटा फी. आणि तिथलं आहे ते युनियन स्टेशन आहे. आणि माझं तिकीट आहे $55. आणि त्या फ्लाईटचं बिझनेस क्लासचं तिकीट आहे. बघू मी पण फर्स्ट टाईम नाही न्यूयॉर्कला गेलेलं तेव्हा केलेलं ॲम्ट्रॅकमध्ये. बट बघू बिझनेस क्लास म्हणजे काय वेगळं आहे कारण 3 तासाची जर्नी आहे ती. आणि त्यात कॉम्प्लिमेंटरी काय काय बघूया. आता बघू काय करायचं. विल शो यू. बाय बाय. आता मला लागलं भूक आणि मी घरातून निघताना काय खाल्लं नाही कारण मला वाटलं की नाही लागणार भूक. खरं लागली. सो आता जायचं आहे जॅक इन द बॉक्समध्ये. जॅक इन द बॉक्स म्हणजे ते KFC नाही मॅकडी सारखं आहे. मॅकडी म्हणा किंवा बर्गर किंग तसं आहे. आता US मधलं सगळ्यात भारी आहे ते. मला तिथं जायचं आहे. आणि इथं किती कॉम्प्लिकेशन्स आहेत. इथं ट्रॅक पण आहे, ट्रेन्स पण आहेत, गाड्या पण चालल्यात. विषय हार्ड आहे. बघू जॅक इन द बॉक्समध्ये गेलं भेट आणि मध्ये मध्ये काय काय दाखवते काय काय दिसतंय ते पण मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. बाय बाय. सांगायचं विसरलो की मी डाऊनटाऊनमध्ये आहे. हे डाऊनटाऊन आहे पूर्ण सॅन डिएगोचं. पूर्ण नाही म्हणजे अर्ध. पूर्ण काय मोठं आहे डाऊनटाऊन भरपूर. हे मी ते स्टेशन सांगतो सँटा फी. आणि हे ते म्युझियम. जर का तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितला असेल ना इथे सगळे एअरक्राफ्ट्स आहेत. रोड कसला भारी आहे. रोड आणि या अपार्टमेंट्स. आणि मी तुम्हाला परत फ्लाईट्सचं हे दाखवणार आहे कारण फ्लाईट्स अशा डोक्यावरून जातात एकदम. ते लास्ट टाइम दाखवलेलं ना त्याच्यापेक्षा थोडंसं जवळून की आपल्याला जायचं इथं जॅक इन द बॉक्स. आणि हे इथं समोर इथं एअरपोर्ट आहे. मी ऑर्डर केलेलं एक बर्गर, फ्राईज, टाकोज आणि कोक. चल विल मीट यू आफ्टर दिस. बाय बाय. मी आले तिथे मला आवडते म्हणजे एअरपोर्ट दाखवते. ते फक्त बघा किती जवळून. किती जवळ म्हणजे पूर्ण जरा कमी एअरपोर्टवरच.
पूर्ण एअरपोर्टच दिसते इथून. कसलं भारी ना. आणि हे पूर्ण डाऊनटाऊन. एअरबस. आता मी चाललोय म्हणजे हे तर झालं. फ्लाईट्स बघितलं असं भारी वाटते. आता मी चाललोय एक गोष्ट दाखवायला, म्हणजे जी मी ते बोलू शकतोय का नाही ते नाही माहीत, बट मी ते तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. कारण ठीक आहे, माझा अकाउंट फेमस नाही ते तो विषय नाही आहे, बट ते सगळ्यांचं बघतात. म्हणजे चुकून बघितलं तर उघड डोक्याला ताप नको. त्यामुळे मी फक्त असं नॉर्मल सांगितल्यासारखं फक्त सांगणार आणि म्हणजे तुम्हाला समजेलच मी कशाबद्दल बोलायला ते दाखवल्यावर कळतं मला. म्हणजे कॉन्टेक्स्ट काय आहे ना तो समजेल. काय विषय. आणि फ्लाईट तर अशा 5-5 मिनिटाला 5-5 मिनिटाला आहे. म्हणजे मी ह्याच्यावर बघितलं तो त्या ट्रॅक माय फ्लाईट काय तर आहे त्याच्यावरती असं लगेच आहेत फ्लाईट्स. 5-5 मिनिटाला एक जातं एक येतं, एक जातं एक येतं, असं एकच रनवे असल्यामुळे बिझी आहे बघ. आणि मी आता तुम्हाला ते दाखवतो. एक मिनिट नाही, मी तिथंपर्यंत जातो आणि मग दाखवतो तुम्हाला. आणि हे गेल्या एका आठवड्यात एवढं बिझी झालं आहे ना ते नाही, मी दाखवल्यावर समजेल तुम्हाला. बाय बाय. कसला भारी व्ह्यू आहे बाकी डाऊनटाऊनचा, एक नंबर. हे अँकर आहे ते. इकडे एअरपोर्ट, इकडे बीच ओशन. हे का हा रनवे आहे डायरेक्ट. एक उडी आणि एअरपोर्टवर नंतर जेलमध्ये. तर हे तर कोस्ट गार्डचं हे आहे. आणि ते जे दिसतं ना एअरक्राफ्ट कॅरियर, ते काय ही नेव्हीची शिप आहे. तर सॅन डिएगोमध्ये ते B-2 बॉम्बर आहे ना, ते B-2 बॉम्बर US एअरक्राफ्ट ते सॅन डिएगोमध्ये दिसलेलं. आणि त्याचा जो बेस आहे, एक मिनिट मी सांगतो. आणि B-2 बॉम्बरचा जो बेस आहे म्हणजे जिथं ते US मध्ये असे भरपूर आहेत, बट एक सॅन डिएगोपासून जवळ आहे कॅलिफोर्नियामध्ये. तर तो सॅन डिएगोपासून जवळ आहे मोस्टली. आणि ते B-2 बॉम्बर जिथं दिसलेलं ना ते इथंच कुठंतरी दिसलेलं, याच स्कायमध्ये कुठंतरी. तर सांगायचं आहे की सॅन डिएगोमध्ये US नेव्हीचं म्हणजे भरपूर आहे नेव्हल बेस. म्हणजे आता हे 2 एअरक्राफ्ट आहेत, त्या साईडला पण 2 एअरक्राफ्ट्स आहेत. मी त्या साईडला बघू, त्या साईडला गेलं तर दाखवतो. असे 4 एअरक्राफ्ट कॅरियर 4 आहेत टोटल इथं. फक्त सॅन डिएगोच्या नेव्हल बेसवर. अजून कुठं नेव्हल बेस आहेत काय माहीत. आणि त्यामुळं नावं घ्यायची जरा मला भीती वाटायला. नावं घ्यायला कुठल्या तर देशानं US ला टार्गेट केलंय ना, त्यात 1 नंबरला कॅलिफोर्निया. आणि कॅलिफोर्नियामध्ये पण 1 नंबरला सॅन डिएगो. आणि आपण आता कुठे आहे? सॅन डिएगोमध्ये. त्यामुळं बघू, मी त्या साईडला गेलो तर ते 2 एअरक्राफ्ट पण, एक एअरक्राफ्ट कॅरियर पण दाखवतो मी.
आणि त्या जेव्हापासून तो इन्सिडेंट झाला आहे ना तेव्हापासून आकाशातलं जे ट्रॅफिक आहे ते वाढलं आहे. फ्लाईट्स कमी झाल्यात सॅन डिएगोच्या आणि ह्या फ्लाईट्सचं हे वाढलं म्हणजे त्या फ्लाईट्स भरपूर आहेत. हे एअरक्राफ्ट आणि ते B2 वगैरे आणि कुठल्या कुठल्या असतील US-कडं ते त्यामुळे मी सांगायचं होतं. आणि मी आता तिकडे गेलो की आय विल शो यू. अजून 2 एअरक्राफ्ट कॅरियर आहेत काय तिथं, असतील तर दाखवेन. काय म्हणजे ह्याला 5 मोटर्स आहेत आणि ह्याच्या आत पण भरपूर जेट स्कीज आहेत. काय विषय आहे हे बघ, ते खाली जाते आणि मग ते लँड होते. कसला आहे हे? एअरक्राफ्ट कॅरियर आहे बहुतेक जरा मिडवे आहे हे. म्हणजे होतं आता हे म्युझियम आहे. हे एअरक्राफ्ट दिसतं यांनी आता ह्याला म्युझियम केले बहुतेक. ह्याच्यावर पण एक मूवी पण आहे बहुतेक मिडवे म्हणूनच आहे. नेटफ्लिक्सवर बघू शकता तुम्ही. बहुतेक ह्याच्याशी रिलेटेड आहे तो. किती मोठा असते यू कॅन सी. नेव्ही किती मोठा आहे. आणि हे ते कॅप्स्यूल बोट्स का काय असते ना ते इमर्जन्सीसाठी त्या आहेत त्या बोट्स. म्हणजे ते कॅप्स्यूलमध्ये हे पूर्ण. आणि या साईडचं बहुतेक ते यूज केलेलं आहे का ओपन केलेलं आहे ते नाही आहे तिथं. बट हे 100% कॅप्स्यूल बोट्स आहेत. पाण्यात पडत नाही त्याच्या बोट असतात ना ते. आणि हे अजून एक एअरक्राफ्ट कॅरियर. आणि हा स्टॅच्यू आहे. तो स्टॅच्यू काय तर रिप्रेझेंट करतोय. काय रिप्रेझेंट करतोय ते बघायला पाहिजे. हा स्टॅच्यू पीस रिप्रेझेंट करतोय. काय माहीत ह्यावाल्या बोट या काल आजच बघायला जास्त किती आहेत बघा की. भरपूर आहेत कलरफुल एकदम. आजच बघायला लोक तरी केवढे. एअरक्राफ्ट कॅरियर मी वाजल्यात 7:30 वाटते. म्हणजे आयुष्य किती सुंदर आहे. हा असा व्ह्यू. परत इथं अरे यार कुठे गेली फ्लाईट. तुम्हाला इथे कुठेतरी फ्लाईट पण आहे. आता जस्ट टेक ऑफ झाले. हा एवढा चांगला व्ह्यू, एवढा वेळ, एवढं गार मस्त हवा. म्हणजे काय अजून काय पाहिजे आयुष्यात. काय पाहिजे. हा बघा फ्लाईट. दिस इज सो म्हणजे सो ब्युटिफुल. खूपच. नो वर्ड्स फॉर दिस. कसे पतंग उडवते तसेच पतंग आहेत. अरे आता का उडवायलाच काय माहिती. हे रंग काय सारखं आहे. म्हणजे इथं पूर्ण शॉपिंग आणि खायचं वगैरे. आणि हे असं गार्डन टाईप. आणि इथं रेस्टॉरंट्स. सीपोर्ट विलेज. मी आलो डाऊनटाऊनमध्ये. डाऊनटाऊनमधनं घरी जायसाठी ट्रॉली पकडायची आहे. आणि इथंच आहे ट्रॉली स्टेशन पुढं. दिस इज म्हणजे किती भारी दिसते ना. काय आहे हे. काय विषय. किती मस्त आहे.
आलो आहे मेट्रो स्टेशनला म्हणजे ट्रॉली स्टेशनला. आणि आता घरी जाणार म्हणजे जाताना ग्रॉसरी घेऊन जायची आहे थोडी. आणि आय थिंक दिस विल बी एंड ऑफ द ब्लॉग. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. Subscribe to my YouTube channel, like this video and stay tuned for more. Bye bye.